ना कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. काय झालं, मी आज बाजारात गेले होते, म्हणजे खडकी बाजारात. ते सायकल आहे नाही, माझ्या नातीची सायकल आहे, ती जरा तुटली. म्हटलं रिपेअर करावी. तर ते म्हणाले इथं नाही होणार, ते नानापेठ वगैरे इथे तिथं जावं लागेल. तर मी जाऊन आले. सांगायचं म्हणजे एक गोष्ट आहे बघा. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये ना माझं सर्व व्यवस्थित आहे. म्हणजे मला कशाची अशी गरज नाही. औषधं, पाणी, हे ते आत्तापर्यंत सांगते, उद्याचं नाही सांगत. तर मी खुश आहे. मी म्हणते देवाने मला आरोग्य दिलेले आहे. देवाने मला स्वतः करून खाण्यासाठी शक्ती दिलेली आहे, की मी माझं स्वतः करू शकते, स्वतः खाऊ शकते आणि दुसऱ्यांना पण मदत करू शकते, नाही का. तर मी सतत देवाचे आभार मानते, की देवा तू मला आज इथपर्यंत ठेवलंस आणि अजून काय पाहिजे मला आयुष्यामध्ये. 2 वेळचं जेवण भेटते ताजं, राहायला छप्पर आहे, आजूबाजूला चांगली माणसं आहेत. अजून काय पाहिजे? एक म्हणतात ना, पोटचं फळ असतं त्याचा एक माणसाला आधार असतो, पण मी आता तो आधार सोडून टाकला. मला माझ्या मुलीचा बिलकुल आधार नको आहे. कारण का, जर मी आधार घ्यायला गेले ना तर तिथे भांडणच होतं, माहिती आहे का. त्यामुळं मी आधार आता सोडून टाकलेला आहे. मी कोणाचाच आधार नाही, मी देवाच्या आधारावर आता राहणार आहे आणि राहत आलेली आहे. काय ती छोटी होती तर तिने मला कधी आधार दिला? मीच तिला सांभाळली, मीच तिला लहानची मोठी केली. मग मी तिच्याकडून कशाला अपेक्षा करू की ती मला माझ्या उतारवयात मला आधार देईल? मला नको आहे कोणाचा आधार. अहो, आईवडील मुलं एवढी शिकवतात, लहानची मोठी करतात, तर मुलगा बायकोला घेऊन निघून जातो. मग त्या आईवडिलांनी काय असंच म्हणायचं का? नाही. मला घर आहे, सर्व आहे. जोपर्यंत माझे हातपाय चालले तोपर्यंत मी लोकांची सेवा करील, त्यांना त्यांच्या मदतीला धावून जाईल. तर हे असं माझं राहणार आहे. मी माझ्या मुलीची अपेक्षा सोडून टाकली आणि ती सुधरेल, ती चांगली राहील किंवा ती मला बघेल, हे मी सगळं सोडून टाकलेलं. माझ्या मनातून मी सगळ्या गोष्टी काढून टाकलेल्या आहेत. कारण का, सतत त्याच गोष्टी करून करून मला आता कंटाळा आला. माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं. हां, सतत विचार करून 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 मला त्रास व्हायला लागला. त्यावेळेस आत्ता मी खूप सहन केलं. इतक्या दिवस सहनच करत आलेले. प्रत्येक गोष्ट मी सहन करत गेले, त्याचा हा मला फायदा मिळाला. तेव्हाच मी जर ती गोष्ट सहन नसती ना केली तर आज मी खूप सुखी असते. परंतु जाऊ द्या, झाल्या गेल्या गोष्टी गंगेला मिळाल्या. आता इथून पुढं तरी मी शहाणी झालेली आहे आणि माझ्या स्वतःच्या जे काही माझे स्वतःचे नातेवाईक असतील त्यांच्यापासून मी लांब झालेली आहे. कारण का, खूप त्रास झालेला आहे मला ह्या गोष्टीचा. आणि माझ्यासाठी मी कधीच भांडले नाही, माझ्यासाठी कधीच मी हे केलं नाही, त्रास करून घेतलं नाही. मी सतत दुसऱ्याचा विचार केला की दुसऱ्याचं चांगलं होऊ दे, दुसऱ्याचं चांगलं होऊ दे. त्यामुळं मला आज शिक्षा भेटते. आत्ता इथून पुढं 2025पासून मी माझ्या स्वतःसाठी जगणार आहे, कोणासाठीच नाही. आणि माणसाने एक वेळ अशी येतेच की स्वतःसाठी माणसाला जगावं लागतं, बाकीच्यांच्या सर्वांचा विचार सोडून द्यावा लागतो, माहिती आहे का. माझ्याकडे पैसा नसला तरी चालेल, पण माझ्याकडे आरोग्य आहे, माझ्याकडे सर्व गोष्टी आहे आणि विशेष म्हणजे मला छप्पर आहे माझ्या डोक्यावर. मला कोणाच्या घरी दारी जायची काही गरज नाही. तर हे असं असतं बघा. एकदा सर्वांचे संसारच चालू झाले, एकदा सर्व असे आपलं म्हणजे मतलब निघाला ना, मग लोक पलटीच मारतात. धन्यवाद.